नमस्कार. सुरुवात करूया आजच्या चर्चेला. विषय आहे बांधकाम क्षेत्र आणि त्यातलं नवीन तंत्रज्ञान, व्हॅक्यूम लिफ्टिंग आणि रोबोटिक्स. नमस्कार. हो, आणि आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यावरून आपण याचा जरा सखोल आढावा घेऊ शकतो. बरोबर. म्हणजे हे तंत्रज्ञान बांधकाम कसं बदलतंय, विशेषतः कार्यक्षमता, सुरक्षितता यावर कसा परिणाम होतोय आणि पुढे काय दिसतंय हे समजून घेऊया. नक्कीच. आणि हे फक्त वरवरचे बदल नाहीयेत बरं का. म्हणजे पारंपरिक खूप कष्टाच्या पद्धती होत्या, त्याऐवजी आता हा एक मोठा बदल घडतोय. मुख्य उद्देश काय? तर कामाचा वेग वाढवणं आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता वाढवणं. अगदी. चला तर मग व्हॅक्यूम लिफ्टिंगने सुरुवात करूया. हे हवेच्या दाबावर चालतं, सक्शन कप वापरून. बरोबर. हो, अगदी बरोबर. आणि हे विशेषतः मोठ्या काचा किंवा काय म्हणतात त्याला, प्रीकास्ट कॉन्क्रीटचे स्लॅब्स किंवा स्टील प्लेट्स, म्हणजे ज्यांचा पृष्ठभाग सच्छिद्र नाही, अशा वस्तूंसाठी खूपच उपयोगी आहे, हो की नाही? हो. उंच इमारतींवर मोठा काचा बसवतात ना, तिथे याचा खूप फायदा होतो. कामगार कमी लागतात, अच्छा. धोका कमी होतो आणि कामाला वेगही येतो. म्हणजे अहवाल सांगतात की जवळपास 30% वेळ वाचतो. 30%? खूपच जास्त आहे. हो. आणि यात विशेष काय आहे की अवजड किंवा अगदी नाजूक वस्तू हाताळताना कामगारांना जो धोका असतो तो खूप कमी होतो. आणि त्यामुळे आजकालची जी गुंतागुंतीची डिझाईन्स आहेत ना, ती प्रत्यक्षात आणणं सोपं जातं. पण याला काही मर्यादा असतीलच ना, म्हणजे? हो, नक्कीच. यासाठी पृष्ठभाग एकदम स्वच्छ आणि सपाट हवा. त्यावरच सगळं अवलंबून आहे. म्हणजे तो सक्शन कप व्यवस्थित चिकटायला हवा, एक परफेक्ट सील तयार व्हायला हवं. अच्छा. म्हणजे खडबडीत पृष्ठभागावर नाही चालणार. नाही, तिथे याची मर्यादा येते. ठीक आहे. आता रोबोटिक्सकडे वळूया. इथे तर खरंच खूप रंजक गोष्टी घडतायत असं वाटतंय. हो, रोबोटिक्स म्हणजे स्वयंचलित यंत्र जी माणसांची कामं करतात. यात सेन्सर्स असतात, लायडार वगैरे आणि AI पण. बरोबर? हो. लेझर वापरून अंतर मोजणारे सेन्सर्स, कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता. एका माहितीनुसार विटा रचणारे अप्रेंटिस नावाचे रोबोट्स आहेत. ते म्हणे माणसांपेक्षा दुप्पट वेगाने आणि एकदम अचूकपणे विटा रचू शकतात. हो, हे खरंय. आणि याचा मोठा परिणाम काय होतो तर कुशल कामगारांची जी कमतरता आहे, जी सध्या जाणवते, हो, ती काही प्रमाणात भरून काढता येते. आणि दुसरे म्हणजे रोबोट्स 24 तास काम करू शकतात. बरोबर. त्यामुळे कामाचा दर्जा पण एकसारखा राहतो, सातत्य टिकून राहतं. पण मग याचा खर्च, सुरुवातीचा खर्च खूप जास्त असणार, नाही का? हो, तो एक मुद्दा आहेच. सुरुवातीचा खर्च जास्त असतो आणि या यंत्रांच्या देखभालीसाठी परत कुशल तंत्रज्ञ लागतात. म्हणजे ऑटोमेशन आणि माणसं यांच्यात एक प्रकारचा समतोल साधावा लागतो. अगदी. तो समतोल साधणं महत्वाचं आहे. कोणती कामं रोबोट करणार आणि कोणती माणसं हे ठरवावं लागतं. मग या गुंतवणुकीवर परतावा कधी मिळतो? म्हणजे ROI बद्दल काही अंदाज आहे का? तो प्रकल्पावर अवलंबून असतो. मोठा प्रकल्प असेल, वापर जास्त असेल तर काही वर्षांत खर्च वसूल होऊ शकतो असं दिसतंय. अच्छा. आणि मानवी भूमिकेबद्दल बोलायचं तर शारीरिक कष्टाची किंवा धोकादायक कामं रोबोट्स करतात. त्यामुळे माणसांची भूमिका आता देखरेख, नियोजन किंवा जास्त कौशल्य लागणारी कामं यांकडे वळतेय. म्हणजे दोन्ही तंत्रज्ञाने एकत्र आली की सुरक्षितता वाढते, वेग वाढतो आणि दर्जा सुधारतो. बरोबर. आणि आजकाल वेळेचं बंधन, कडक सुरक्षा नियम, गुंतागुंतीची डिझाईन्स यामुळे यांची गरज वाढतच जाईल असं वाटते. नक्कीच. आणि भविष्यात तर आणखी प्रगती दिसेल. म्हणजे स्मार्ट व्हॅक्यूम लिफ्टर्स येतील जे स्वतःच वस्तूची स्थिरता तपासू शकतील. अरे वाह, AI वापरून. हो. आणि माणसांसोबत जास्त सुरक्षितपणे काम करणारे म्हणजे रोबोट्स किंवा पूर्णपणे स्वायत्त रोबोट्स पण दिसतील. इतकंच नाही तर 3D प्रिंटिंग करणारे रोबोट्स जे थेट बांधकामाच्या ठिकाणी इमारती प्रिंट करतील. हे तर भविष्यातलं वाटतंय. ड्रोन आणि रोबोट्स वापरून पुलाच्या तपासणीचा वेळ 70% कमी झाल्याची नोंद आहे एका अभ्यासात. म्हणजे हे स्पष्ट आहे की ही तंत्रज्ञानं बांधकाम क्षेत्राला मुळापासून बदलत आहेत, अधिक सुरक्षित, वेगवान आणि अचूक बनवत आहेत. अगदी. आणि जाता जाता एक विचार, जर हे रोबोट्स फक्त नवीन बांधकाम नाही तर आपल्या शहरांमधले जुने पूल, रस्ते, इमारती यांची नियमित देखभाल करू शकले तर आपल्या बांधलेल्या पर्यावरणाच्या एकूण आयुष्यावर आणि देखभालीच्या प्रचंड खर्चावर याचा किती सकारात्मक परिणाम होईल. खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. भविष्यात यावर नक्कीच अधिक लक्ष द्यावं लागेल. आजच्या या माहितीपूर्ण चर्चेसाठी खूप धन्यवाद. इथेच थांबूया. धन्यवाद.